आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत आहेत। गणेश, कोकाटेंना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेससाठी देखील हा मोठा दिलासा आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर। नक्कीच माणिकराव कोकाटेंना थोडा दिलासा असला तरी देखील शिक्षा आहे ती कायम ठेवलेली पाहायला मिळते। 1 लाखाचे जामीन आहे, जामिनावर मंजूर झालेला आहे, त्यामुळे कुठेतरी ही शिक्षा कायम आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा माणिकराव कोकाटे आमदारकी राहील की नाही हा प्रश्न अद्यापही तसाच राहिलेला पाहायला मिळतोय, कारण की 2 वर्षाची शिक्षा आहे ती माणिकराव कोकाटे यांना सुनावण्यात आलेली आहे। मात्र फक्त जी अटक होणार होती माणिकराव कोकाटेंना ती अटक आता होणार नाहीये। त्यासाठी 1 लाखाचा जामीन आहे तो कोर्टाकडून देण्यात आलेला आहे। मात्र जी काही शिक्षा होती ती शिक्षा कुठेतरी त्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्याला कुठलाही दिलासा नाहीये। मात्र त्याला जामीन दिलेला आहे, त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी राहणार की नाही हा प्रश्न तर राहिलेला आहे। कारण की ज्या पद्धतीने खरं तर हा सगळा प्रकार होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्ग्युमेंट झालं की ज्या माणिकराव कोकाटे यांचं त्यावेळेस असलेलं उत्पन्न आहे ते उत्पन्न तेवढं नव्हतं, तरी देखील अशा पद्धतीचं उत्पन्न आहे असं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर 25 एकरची जमीन होती, खरं तर त्यावेळेस त्यांच्याकडे 25 एकरची जमिनीचा हा सगळ्यामध्ये उल्लेख झालेला पाहायला मिळत होता। जेलपासून सध्या माणिकराव कोकाटे यांना अटक होणार नाहीये, मात्र ही सगळी प्रक्रिया आहे ती सुरूच राहताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटेंना यांना थोडा दिलासा मिळाला असला तरी शिक्षा मात्र आहे ती कायम आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना पुन्हा एकदा जामिनावर बाहेर असल्याचं पाहायला मिळणार आहे। नक्कीच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।